ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा दसरा मेळाव्यात होण्याची शक्यता। शिवतीर्थावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये 2.5 तास खलबत। दोघांमध्ये महापालिका निवडणुकीवरही चर्चा झाल्याची माहिती। राज ठाकरेंच्या मातोश्रींना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर। ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांची राज उद्धव भेटीवर प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यासाठी पालिकेची परवानगी। 2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र आले तरीही त्यांना शुभेच्छाच। भाजप नेत्यांची प्रतिक्रिया। तर दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं हे महाराष्ट्र पाहिल्याशिवाय राहणार नाही। मनसे नेते युतीविषयी सकारात्मक। ओबीसी आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक। सरकारने काढलेल्या जीआर मधल्या मराठा शब्दावर भुजबळांचा आक्षेप। बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच भुजबळ नाशिककडे रवाना। छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानातनं प्रवास। भुजबळांच्या नाराजीनंतर दोघं एकाच मंचावर। हैदराबाद गॅजेट पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी सरकारकडून हालचाली। सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश। मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। गुणरत्न सदावर्तेंनी घेतली ओबीसी उपसमिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। विखे पाटील गृह खातं हातात असल्यासारखं वागतात आणि जरांगेंना जेलची हवा दाखवावी लागणार, सदावर्तेंचा हल्लाबोल। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार एसटी प्रवर्गात सामील करा। एसटी प्रवर्गातील मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन आंदोलनाचा इशारा। विरोधकांना स्वतःची मतं सुद्धा राखता आली नाहीत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरनं फडणवीसांचा टोला। ज्यांच्या हातात सत्ता त्यांना केवळ 10 मतं फोडता आली, राऊतांचं उत्तर। जनसुरक्षा कायदा विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर। ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा राज्यव्यापी मोर्चा। जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध। महिला आयपीएस अधिकारी दमदाटी प्रकरणामध्ये रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी विनाकारण अजित पवारांची बदनामी, रोहित पवारांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 24 सप्टेंबरला होणार। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम साठे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद। सोलापुरात नर्तिकेच्या नादानं माजी उपसरपंचानं आत्महत्या केल्याचा संशय। प्रेयसीनं बोलणं बंद केल्यानं गोळी झाडून घेतली। प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी नर्तिकेनं दबाव आणल्याचा नातेवाईकांचा आरोप। समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या सावंगी इंटरचेंज ते जांभळा इंटरचेंजमध्ये रस्त्यावर खिळे। अनेक गाड्यांचे टायर पंक्चर, तर पुलाची मजबूती वाढवण्यासाठी खिळे ठोकले। समृद्धी महामार्गाच्या अभियंत्यांची माहिती। नेपाळमध्ये अराजकता, मंत्र्यांची घरं पक्ष कार्यालय टार्गेट। तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळ होरपळलं। हिंसाचारामध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू। नेपाळनंतर फ्रान्समध्येही जोरदार निदर्शनं। माजी पंतप्रधान फ्रान्सवा बायरो यांच्या निर्णयाविरोधात आंदोलनं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 80,000 पोलीस तैनात। एकट्या पॅरिसमध्ये 200हून अधिक जणांना अटक।